या सगळ्याचं गांभीर्य घेऊन आता दोघांना पोलीस कोठडी झालेली आहे, परंतु सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती भाजपकडनं आरोप करण्यात येत आहे. एकतर तुमच्याच सगळ्या चॅनलवर काय झालं, कोणी काय केलं हे सगळ्यांना माहिती. एक माझ्यासाठी, मी काय विधानभवनमध्ये नाही पण मी पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने गेलेले. माझ्यासाठी ते पवित्र मंदिर आहे. त्याच्यामुळे असं कृती ही माझ्या ध्यानीमनी नाही. एकतर आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातले सगळे सुसंस्कृत भारतीय आणि मराठी लोक आहोत. जी कृती झाली ती वाईट आहे, महाराष्ट्राच्या हिताची नाही. आणि अशा कुठल्याही कृती म्हणजे गेल्या 15 दिवसात अनेक व्हिडिओज आलेले आहेत जे सगळेच कुठलाही पक्ष असेल, मग तो आमचा असेल किंवा कुणाचा असेल, ही कृती अशी होता कामा नये या मताची मी आहे. मग कुणाची ती चूक असू दे, आमची असू दे, समोरची असू दे. माझं म्हणणं आहे ते मंदिर आहे, सशक्त लोकशाहीचं मंदिर आहे. आणि अशा मंदिरात अशी कुठलीही घटना, आणि मंदिरात कशाला त्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. रस्त्यावरही होऊ नये, चर्चा करा ना, चर्चा करा. मतभेद असण्यात काही गैर नाही, मतभेद असावे, पण मनभेद इतकेही टोकाचे नसावे की लोकांनी असं वागावं. आणि काल एका चॅनलवर मी असं म्हणत नाही की हा चुकला किंवा तो चुकला, पहिलं कोणी केलं हे सगळ्या चॅनल्सनी पाहिलं, पण म्हणून त्यांनी आपल्याला मारलं म्हणून आपण काय केलं पाहिजे. माझी थोडीशी मतं अशा बाबतीत वेगळी आहेत. कार्यकर्त्यांचे इमोशन्स असतात, त्याचा मान सन्मान करते मी. पण मला असं वाटतं कालची जी कृती झाली याच्यासाठी मी विनंती करीन की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवायला पाहिजे होती. सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन मार्ग काढायला पाहिजे होता. अनेक वेळा आमच्याकडे मारामारी वगैरे होत नाही, थँक गॉड, पण दिल्लीमध्ये अनेक वेळा इमोशन्स हाय असतात. कधी एखाद्या वेळेस टीका कमी जास्त होते. तेव्हा आमचे जे स्पीकर आहेत ओम बिर्लाजी, ते आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतात. आम्ही जरी विरोधात असलो तरी काही नाती संसदेच्या बाहेरही असतात. एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग असला पाहिजे. माझी अपेक्षा होती की माननीय स्पीकर आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग बोलवायला पाहिजे होती. सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवून चर्चा करून मार्ग काढून पुढची दिशा द्यायची अपेक्षा होती. हरकत नाही, काल केलं नाही, पण जेव्हा पुढच्या वेळी संसद म्हणजे त्यांची असेंब्ली असेल त्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांना चहा पाण्याला बोलवा, चर्चा करा. आता उद्या आमची एक ऑल पार्टी मीटिंग आहे, त्याच्यात चर्चा होईल. किंवा सोमवारी सकाळी आमचा हाऊस 11 वाजता सुरू होतं. अनेक वेळा 10:30 वाजता ओम बिर्लाजी आम्हाला सगळ्यांना बोलवतात, आमच्याशी चर्चा करतात. आणि इमोशन झाले तर कधी कधी आमच्याकडून जरा जास्त झालं तरी विरोधी पक्षातले काही लोक म्हणजे सत्तेतले जबाबदारी घेतात. समोरून जास्त टीका झाली तर कधी कधी आम्ही म्हणतो की नको आता बास. त्याच्यामुळे कोणीतरी त्या हाऊसमधले जे लोक आहेत, अनेक ज्येष्ठ आहेत, 5, 6, 7, 8 वेळा निवडून आलेले आमदार आहेत ना, त्यांना थोडीशी ओनरशिप द्या. पण महाराष्ट्रातलं जे वातावरण आज बिघडलेलं आहे ते नीट करण्याची गरज आहे. कारण आम्ही सेवक आहोत, आम्ही राजकारणात ह्याच्यासाठी नाही आलो, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले. त्याच्यामुळे ज्या अनेक घटना, मग ती बॅगची केस असेल, जे पैसे दिसले कॅशमध्ये ती केस असेल, ही वेदना देणारी. जे एकीकडे माननीय प्रधानमंत्री कॅश फ्री भारत करतायत. निर्मलाजी माझ्यासमोर अनेक वेळा पार्लमेंटमध्ये म्हणलेत, कारण का प्रत्येक फायनान्शियल डिबेटला जेव्हा फायनान्स बिलचे इश्यूज असतात, मी स्वतः दरवेळीच गेले 15-16 वर्ष मी खासदार आहे, तेव्हापासून मी नेहमी असते त्या डिबेटमध्ये आपल्या ह्या बाजूने. त्यामुळे अनेक वेळा कॅशलेस भारत करण्याच्या प्रयत्नात एक बॅग कॅशची मिळते, मग काहीतरी अंधश्रद्धा कुठेतरी काहीतरी चाललेलं असतं. त्याच्यानंतर आणि काही घटना, हाणामारी, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. 2-4 लोक असं वागतात म्हणून प्रत्येक मराठी माणूस असा नाही. आणि माझी विनंती आहे सगळ्या आमदारांना, सगळ्याच, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती की ह्याच्यात महाराष्ट्रात आज व्हिडिओ आणि टीव्हीमुळे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सगळे मीडियामध्ये आहात म्हणून, पण प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होऊन ही बातमी सगळीकडे देशात पोहोचलेली आहे, सगळीकडे. आणि अनेक राज्यातल्या लोकांनी मला व्हिडिओ पाठवले आहेत त्यांच्या भाषेमध्ये की ताई क्या हो गया, ताई म्हणजे बहीण, प्रेमाने मला ताई म्हणतात सगळे तिकडे, पण
तर त्यांनी एक व्हॉट इज दिस क्या हुआ. आता उद्या मी जाणार आहे सकाळी ऑल पार्टी मीटिंगमध्ये, पहिला मला प्रश्न विचारतील की महाराष्ट्रात काय चाललंय. त्याच्यामुळे तुमचे मतभेद जरूर असतील, पण त्याच्यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होऊ नये याची जबाबदारी आम्ही सत्तेतल्यांची तर आहेच, पण आम्हीही ती घेतली पाहिजे हे मी प्रांजळपणे कबूल करते. कारण का सत्तातले लोक ते घेताना दिसत नाही आहेत आणि माझी देवेंद्रजींकडून जास्ती अपेक्षा होती, कारण का मी देवेंद्रजींना सुसंस्कृत समजते. नाही, पण तुमच्या संसदेत ऑल पार्टी मीटिंग होताना पाहायला मिळतं, तिथे एक वेगळा समजूतदारपणा अधिवेशन सुरू होताना पाहायला मिळतं. पण दुसरीकडे असेंब्ली म्हणजे विधानसभेमध्ये कुठेतरी विरोधकांची संख्याबळ कमी असल्यामुळे सत्ताधारी हा संपूर्ण असेंब्ली सेशन रेटताना पाहायला मिळतात का विरोधकांचं तोंड दाबून सेशन चालू पाहतात. हे खूप दुर्दैवी आहे, कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये जर आत बोलता येत नसेल तर ती लोकशाही कसली, त्याला दडपशाही म्हणतात. आणि जर सत्तेतलेच लोक सत्तेचा गैरवापर करणार असतील तर मग त्याचा तरी कधीतरी उद्रेक होतो. आणि मला असं वाटतं स्वाभिमानी मराठी माणसांचे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. माझी विनंती आहे सरकारला की तुम्ही थोडासा समजूतदारपणा दाखवावा. तुमच्या लोकांना ज्या पद्धतीने सत्तेतले लोक आज वागतायत हे महाराष्ट्राची संस्कृती नाही, आणि त्याच्यात महाराष्ट्राचंही नाव होतं आणि सत्तेतल्या लोकांचंही होतं, आणि ते फक्त राज्यात होत नाही देशात होतं. आणि मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी जी नाराजी होती ती व्यक्त केलेली असं तुमच्या चॅनल्सवर दाखवलेलं आहे, पण ती नाराजी कृतीमध्ये व्हावी एवढीच आमची अपेक्षा. ज्या पद्धतीने काल जी घटना घडली किंवा ज्यांच्या कार्यकर्त्यांनी नितीन देशमुख यांना मारलं ते आमदार तिथेच उभे होते, ते हा संपूर्ण प्रकार थांबवू शकले असते, पण ते पुढे गेले नाही. त्यांना मुद्दामून जाणून हा सगळा प्रकार घडवून आणायचा होता का? हा प्रश्न तुम्ही मला विचारायची ऐवजी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय स्पीकरांना विचारला पाहिजे. कारण का जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये असतो तेव्हा तिथली सिक्युरिटी ही सगळी स्पीकरची असते, जे इथे असेंब्लीमध्ये तोच कायदा आहे. आणि ओम बिर्लाजी ह्या बाबतीत आमचे टोकाचे राजकीय मतभेद आहे, पण जेव्हा पार्लमेंटचा विषय येतो तेव्हा सगळे खासदार असल्या बाबतीत आम्ही सगळे एक असतो की संसदचं नाव खराब होता कामा नये. कारण का संसद हे आमच्यासाठी हे एक मंदिर आहे, हे एका लोकशाहीचं मंदिर आहे, आणि आम्हाला अधिकार नाही त्याचं नाव खराब करायचा, कारण का असंख्य लोकांचे कष्ट त्या मंदिरात आहेत. त्याच्यामुळे त्याचं नाव जेव्हा खराब होतं तेव्हा प्रत्येक आमदार आणि आजपर्यंत कैलासाचे यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश महाराष्ट्राचा आणला तो खूप कष्ट करून आणलेला आहे, त्याला हुतात्मेही झालेले आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांचा अपमान परवा झाला हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते. काही अशा घटना होत आहेत त्यामुळे महाराष्ट्राची जी राजकीय परिस्थिती कुठेतरी खाली जातात. याआधी पण आपण जर पाहिलं तर दोन्ही पक्ष फुटले आणि त्यानंतर ते राजकारण जोडून निघालं, त्याचे पडसाद उमटतात विधान भवनावरती, त्यामुळे अशा घटना होत आहेत. शक्यता नाकारते ते नेमकं इतकं दूषित वारं महाराष्ट्रात कधीच नव्हतं. ज्या पद्धतीने लोक वागतायत ही नवीन, ही खूप वेगळं महाराष्ट्र. मला नाही हा महाराष्ट्र माहिती. ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात माझा जन्म झाला, ज्या संस्कारात मी वाढले, ज्या कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी जेवढा आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान केला तेवढ्याच विरोधी पक्षाचाही केला, त्यालाच सशक्त लोकशाही म्हणतात. पण लोकशाहीमध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही कोणाला तरी घाबरून त्यांचे इन्स्ट्रक्शन्स घेऊन जर वागणार असाल हे देशाने राज्यासाठी ही अतिशय म्हणजे चिंताजनक आहे, कुठल्याही राज्यासाठी, आपल्या नाही कुठल्याही. आणि हे दुर्दैव आहे की सुसंस्कृत महाराष्ट्रात पहिल्यांदाच होताना आपण. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांनी एक महत्वाचं विधान केले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या संदर्भात आम्हाला भाजपच्या पक्षश्रेष्ठींबद्दल बोलावं लागेल असं ते वक्तव्य सूचित करतात. अर्थातच या गोष्टीच्या वक्तव्याकडे आपण कसं पाहतो? मी तुम्हाला सांगू, मी एक तर खूप स्पष्ट बोलते आणि जे खरं आहे तेच बोलते, पण माझ्या आईनी केलेल्या संस्कारामध्ये एवढी माझी ताकद आहे की माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. एक, आणि जेव्हा आम्ही अलायन्स केले तेव्हा आम्ही अलायन्समध्ये नेहमी सन्मानच केला. त्यांनी आमचा आणि आम्ही त्यांचा. मत उद्धवजींबरोबर शिवसेनेचा असू दे किंवा काँग्रेसचा असू दे, काँग्रेसनेही कधी आमच्यावर कधी रेटलं नाही किंवा आम्ही त्यांच्यावर नाही, किंवा
न शिवसेनेने आम्हाला कधी काय केलं असं किंवा आम्ही नाही. कारण का आम्ही एका चांगल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एकत्र आलेलो होतो आणि प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एकतर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी. कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहतो. त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे. कारण का प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. माताजी मी आहे, कसा वाढवायचा कोणी वाढवायचा तो तुमचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी चुकीच्या माणसावर जर आरोप केला करणार असाल, एकतर आजकाल दुर्दैव आहे राज्यामध्ये. कारण का मला असा एक समज होता की भारतीय जनता पक्ष हा अतिशय सुसंस्कृत पक्ष आहे. माझे त्यांचे मतभेद राजकीय आहेत, पण अजित पवार गटाचे जेवढे पक्ष गट काय म्हणायचे त्यांना म्हणा, त्यांचे जेवढे भारतीय जनता पक्षाची कौटुंबिक संबंध नसतील, त्यांचे राजकीय असतील, पण कौटुंबिक संबंध सुप्रिया सुळेचे जास्त आहे. त्याचं कारण असं की हे संस्कार आमच्यावर झाले. आमचे जरूर संसदेत टोकाची लढाई होते, पण आम्ही वैयक्तिक नाती कधीच ना त्यांनी माझ्याशी तोडली आहे ना मी त्यांच्याशी तोडली, आणि आम्ही कधीच एक आलेलो नाही. पण संसदेमध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही एकमेकाचा मान सन्मान करतो. हा पहिला भाग. दुसरा महत्वाचा भाग की भारतीय जनता पक्षात अरुण जेटली साहेब असतील, अटलजींची आणि अडवाणीजींची ते वेगळीच गोष्ट आहे, पण मी जवळून पाहिलेले सुषमाजी असतील, आज सुषमाजींची लेख आमच्याबरोबर पार्लमेंटमध्ये अतिशय सुसंस्कृत, अरुणजींची फॅमिली असेल, किती नेत्यांची मी नावं घेऊ. आमचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहेत. आज अरुणजी सुषमाजी नाही, पण आमचे कौटुंबिक संबंध आजही आहेत. त्यांच्या सगळ्या सुखदुःखात आम्ही असतो, आमच्या सुखदुःखात ते असतात. पण आज भारतीय जनता पक्षामध्ये हे मी विरोधक असले तरी म्हणेन की त्या पक्षाला आम्ही खूप सुसंस्कृत समजायचो. त्यांची भाषणं मी स्वतः सुषमाजी स्वराजांची भाषणाच्या नोट्स मी घेतलेल्या. एक उत्तम विरोधी पक्ष नेत्याचा वक्ता म्हणून आम्ही सुषमाजींकडे एक आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलेलं आहे. आज कुणाचेही प्रवेश ते घेतात. तुमच्याच चॅनलनी घेतलं, कोण नाशिकचे जे कोण आहेत त्यांचा जो प्रवेश घेतला, हे मला शॉकिंग होतं की अरे एवढी सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष त्यांनी या नाशिकच्या या ग्रहस्थाचा प्रवेश घेतलाच कशा. कारण जे सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष मी पाहिलाय गेले अनेक वर्ष, त्याच्यात हा माणूस बसतच नाही. ही संस्कृतीच नाही भारतीय जनता पक्षात. आणि आज गंमत अशी झाली, माझाच मतदारसंघ बघा, लांब कशाला जायचं. माझ्या ज्या लोकसभा मतदारसंघात मी आज काम करते त्याच्यात काँग्रेस मुक्त भारत म्हणून त्यांनी मतं मागितली की नाही. ते सगळे काँग्रेसचे मोठे नेते जे यशस्वी आहेत, कर्तृत्वान आहेत, मी कधीच म्हणणार नाही, कारण का दे आर टॅलेंटेड, काही वादच नाही. ते सगळी टॅलेंटेड यंग टीम जी आहे, जी काँग्रेसची ओरिजिनल डीएनए आहे, ती आज सगळी भारतीय जनता पक्षात आहे. मग ओरिजिनल भारतीय जनता पक्षातलं राहिलं कोण. माझाच मतदारसंघाचं फक्त एक बघा, 100% काँग्रेस आज भारतीय जनता पक्षात आहे. मग ते जे भारतीय जनता पक्षाने ज्यांनी सतरंज्या उतरल्या, विरोधी पक्षात कष्ट केले, सत्ता नव्हती तेव्हा संघर्ष केला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन उभे राहिले, संघर्ष केला, ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते गेले कुठे. आज तीच काँग्रेस आहे. मग होती तीच ओरिजिनल बरी होती ना. मग काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला कसा. सगळी तर काँग्रेस बीजेपी ते आज. सत्तेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही अमित शहा चालवताना सातत्याने आरोप संजय राऊतांनी केला. त्याला दुजोरा देणारं हे तटकरेंचं वक्तव्य आहे. कारण आज उद्धव ठाकरे यांनी जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये तो म्हणले की शिंदेना जे काही करावं लागतं त्यावेळेस अमित शहाना विचारावं लागतं. घालून आणून वगैरे जर असं केल्याशिवाय त्यांचं काही पान आलं नाही. त्यामुळे हे दोन्ही जे पक्ष आहेत जे सत्तेत गेले, अमित शहा चालवतात, त्याला दुजोरा देणारे वक्तव्य आहे. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मला काय बोलायची गरजच नाही आहे. त्यांनी स्वतःच ऍक्सेप्ट केलंय ना. तुम्हाला हा प्रश्न विचारायचा का इच्छा झाली, कारण का त्यांनी स्टेटमेंटच ते दिलं ना. मला पुढे काय बोलायची गरजच नाहीये. इट्स अन ऍडमिशन टू द क्राईम. जेव्हा माणूसच ऍडमिट करतो त्याच्यावर काय बोलायचं. मग आपण फक्त नमस्कार करायचा. नाही, हे बघा, जेव्हा संजय राऊत साहेब बोलतात ना तेव्हा यांना आवडत नाही की राऊत साहेब बोलतात, राऊत साहेब बोलले आणि ह्या स्टेटमेंटमध्ये अंतर काय आहे. जे माननीय राऊत साहेब रोज बोलतात तेच आज त्यांनी ऍडमिशन केलंय ना.
त्याच्यामुळे मग राऊत साहेब चुकीचे कसे मला सांगा. म्हणजे राऊत साहेब बोलतात हे खरं झालं आज, कारण का त्यांनी स्वतःच केलं ना ऍडमिट. ते संग्राम थोपटे, संजय जगताप भाजपचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत, भाजपमध्ये आता सध्या गेलेले आहेत. एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघ पाहता पवारांना कुठेतरी शह देण्याचा प्रयत्न हा सगळा भाजपकडनं सुरू आहे का, तो अजित पवारांना पण द्यायचा सुरू आहे? कारण की माळेगावची ज्यावेळेस निवडणूक झाली, जे तावरे होते त्यांच्या विरोधात उभे होते, ते सगळी भाजपची ताकद घेऊन उभे होते. अर्थात तुम्हालाही आणि 2029ला अजित पवारांनाही शह देण्याचं काम भाजप करणार आहे. मला नाही सांगते. बघा, ही एक विचारांची लढाई आहे. 29 मध्ये काय होईल मी नाही सांगू शकत, पण एक आहे की ते त्यांचा पक्ष वाढवतात. मला त्याच्यात काही गैर वाटत नाही, पण मला एकच त्याच्यात गोष्ट काय खटकते, त्यांनी स्वतःचं टॅलेंट उभं केलं असतं ना तर मला काय अडचण नव्हती. आणि मग काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त महाराष्ट्र हे नका म्हणून, स्वतःच्या मिठाला तरी जागा हो. मग तुम्हाला जर काँग्रेस मुक्त भारत हवा असेल आणि काँग्रेसमधलं सगळं टॅलेंटच तुमच्या पक्षात येणार असेल तर मग तुमच्या टॅलेंटचं काय झालं? मग मान्य करा की हो काँग्रेसमधलं टॅलेंट हे चांगलंच आहे, एवढं तरी मान्य करा. काँग्रेसला क्रेडिट तर द्या, कारण का काँग्रेसमधले सगळे टॅलेंटेड लोक आज बीजेपीमध्ये, काँग्रेसमध्ये आजही टॅलेंट आहे, नाही असं नाही, टॅलेंट आहे. प्रत्येकाची काय कारणं असतील आता ह्याच्यात मला नाही जायचं, पण ओरिजिनल डीएनए सगळ्यांचा हा काँग्रेसचा आहे हे मान्यच करायला लागेल. निशिकांत दुबे यांनी म्हटलेलं आहे की जर मोदी नसतील तर भाजपच्या 150 सीट पण येणार नाही. भाजपला मोदींची गरज. शक्यता असेल. हे बघा, ते इन्सायडर आहेत त्या पक्षाचे, त्याच्यामुळे निशिकांतजींना नक्कीच आतली गोष्ट आपल्यापेक्षा जास्त माहिती, कारण का ते इन्सायडर आहेत आणि नुसते इन्सायडर नाही आहेत, ते 2009 बॅच आहेत. त्याच्यामुळे ते 4थी टर्म आहे त्यांची, ते त्यांचे लीड स्पीकर आहेत. प्रत्येक मोठ्या डिबेटला निशिकांत दुबेजीच लीड करतात डिबेट. याचा अर्थ त्यांच्या विश्वासातला आहे, आतला गोटातला सिनियर माणूस आहे. ते जर हे म्हणत असतील तर असेल खरं ना, आपण का अविश्वास दाखवायचा कुणावर? पण ताई, मराठीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. ते असं म्हटलंय की मुंबई हा गुजरातचाच भाग होता, केवळ 32% मराठी लोक मुंबईत आहेत आणि ठाकरे बंधू जर कुठे बाहेर गेले तर त्यांना जनता मारेल, अशा प्रकारचं त्यांनी विधान मी केलं. तुम्हाला एक सांगू, अशा वेळेस मला अरुणजी नेहमी आठवतात. अरुण जेटली साहेब नेहमी म्हणायचे, तुम्ही दाखवणं बंद करा, हे बोलणं बंद करतील. त्याच्यामुळे हा त्याचा एक भाग आहे. मला वाटत नाही त्याचा फार आपण कोणी काही विचार करावा. मी काय त्यांना वाटेल, एक मी तुम्हाला सांगू का, एक लोकशाहीमध्ये लोक बोलत राहतात, यू हॅव टू टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. त्यामुळे आपण स्वाभिमानी मराठी माणसं, कसं का असे ना, अर्धी भाकरी खाऊ पण स्वाभिमानाने जाऊ. त्याच्यामुळे कुणाच्या घरी पाणी भरायची आपल्याला गरज नाही. आपलं बरं चाललंय, आपण सुखात जाऊ, या मताची मी आहे. माझ्यासाठी सत्तेपेक्षा माझा स्वाभिमान मोठा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं मराठी माणसं स्वाभिमानी आहेत. या देशामध्ये जी चांगली कामं चालली आहेत त्याच्यात मराठी माणसाचं खूप मोठं योगदान आहे, सगळ्याच राज्यांचं योगदान आहे. आपण सगळ्यांचा मान सन्मान केला पाहिजे. प्रत्येक माणूस पहिला भारतीय आहे, तो पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग आपलं कुटुंब, या ऑर्डरमध्ये आम्ही सगळे काम करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, लोक बोलत राहतील, पण या देशामध्ये आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्याचं योगदान आहे, त्याचा मान सन्मान झाला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले की त्रिभाषा जे धोरण आहे ते आम्ही राबवणार, कारण आता जरी त्यांनी जी आर रद्द केले असले तरी त्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं आणि राज ठाकरेंनी काय इशारा दिला, तुम्ही फक्त ते राबवून दाखवा, आम्ही शाळाही बंद करू, त्यालाही कमी पडणार नाही, अशा प्रकारचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला. मला दुर्दैवी वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एवढं हिंदीची बॅटिंग का करते? काय दबाव आहे माननीय देवेंद्रजींवर? कोण एवढं प्रेशर त्यांना टाकते? गुजरातवर प्रेशर नाही, तामिळनाडूवर प्रेशर नाही, केरळावर नाही, ओरिसावर नाही, मध्य प्रदेशवर नाही, उत्तर प्रदेश, कुठेच प्रेशर नाही. मग इथे का प्रेशर आहे? म्हणजे मला काळजी वाटते देवेंद्रजींची की एवढ्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला का एवढं प्रेशर, कोणाच्या दबावाखाली एवढं करतायत देवेंद्रजी? कारण का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीला दिल्लीच्या वर, दिल्ली कधी एवढं प्रेशर करायची नाही. बिचारे देवेंद्रजी काय एवढं प्रेशर दिल्लीचं घेत आहेत हेच कळत नाहीये. काय झालंय काय की त्यांना एवढं प्रेशर आहे? काहीतरी असेलच ना, त्याच्याशिवाय काय एवढं? आणि माझा प्रश्न आहे की तुम्ही कुठल्या बोर्डात शिकला मला माहिती नाही, मी SSC बोर्डात शिकले, माझं काही नुकसान झालं नाही, मला बऱ्याच भाषा येतात.
तर माझं म्हणणं आहे की जी SSC बोर्ड आहे त्या बोर्डाचा सन्मान करा. यालाच पोराला CBSE ICSE काय ते फॉरेन बोर्ड जिथे टाकायचं ते आई वडिलांना ठरवू द्या ना. तुम्ही का लागताय? मला विनोद तावडेजी यावेळेस आठवतात. तुम्हाला आठवत असेल काही, तुम्ही खूप यंग आहात तेव्हा, कदाचित विनोदजी मंत्री असताना तुम्ही कॉलेजमध्ये असाल, पण मला आठवतंय की विनोदजींनी एकदा वजन घेतलं होतं बॅगांचं, की मुलांना शाळेत जाताना वजन कमी करा, लोड कमी करा. हे एकीकडे विनोद तावडेजी म्हणतात मुलांचा लोड कमी करा, देवेंद्रजी म्हणतात वाढवा. नक्की काय चाललंय देवालाच ठाऊक. पण न्यू एज्युकेशन पॉलिसी ही मुलांचा लोड, मी स्वतः कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही. मलाही 3 भाषा होत्या, पण 5वीच्या नंतर आमचं एवढंच म्हणणं आहे की लहान लहान ती पोरं बिचारी एवढीशी शाळेत जातात, त्यांना कशाला लोड करताय? देवेंद्रजींनी थोडंसं विनोद तावडेजींचं ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. मी आता दिल्लीत गेले आणि विनोद तावडेजी भेटले तर त्यांना विनम्र विनंती करणार आहे की तुम्ही जरा थोडंसं मार्गदर्शन देवेंद्रजींनी करावं. तुम्ही जेव्हा मंत्री होता शिक्षणाचे, तुम्ही लोड कमी करत होता. आता या देवेंद्रजींनी का मनावर घेतलंय लोड वाढवायचं मला खरंच कळत नाही. काय झालंय देवेंद्रजींना काय कळे ना बाई, का त्या हिंदीचा एवढा लोड घेत आहेत काय कळे ना असं झालं. संभाजी भिडेंनी आत्ताच एक वक्तव्य केलंय की मी काही तिरंगा मानत नाही, राष्ट्रध्वजाला मानत नाही, तिरंगा झेंड्याला मानत नाही असं वक्तव्य केलं. अलीकडेच आता जनसुरक्षा विधेयक जे आहे ते पास झालेलं आहे. खरं तर देशविघातक कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांवरती तो जनसुरक्षा विधेयक कायदा अवलंबला जाणार आहे. संभाजी भिडेंवरती कारवाई होईल का असा प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला अरुण जेटलीजींचं पुन्हा सांगते, तुम्ही दाखवणं बंद करा, ते बोलणं बंद करते. हे सगळे राज्यामध्ये गडबड करणारे, इथे इन्व्हेस्टमेंटची चर्चा करा ना. तुम्ही बघा महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन काय. मी ही सगळी नोट दिल्लीत नेणार आहे आणि मी पूर्ण नोट तयार केली आहे आणि जर जमलं तर पार्लमेंटमध्ये पण मी बोलणार आहे. पण मी माननीय प्रधानमंत्र्यांची पण भेट घेणार आहे, कारण का मला काळजी वाटते. मला इथून लोकांनी फक्त निवडून घेऊन विरोधक म्हणून टीका करायला नाही दिल्लीला पाठवलं. मला काळजी वाटते माझ्या राज्याची. जरी मी विरोधात असले तरी माझं राज्य माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि ह्या राज्याची जी आर्थिक परिस्थिती आहे, जी रोज वर्तमानपत्रात आणि चॅनलवर येते, ही अतिशय चिंताजनक. तुम्ही भरणे मामांचं पण स्टेटमेंट परवा ऐकलं असेल. भरणे मामा काय म्हणाले की विकासाचा निधी येत नाही. भुजबळ साहेब काय म्हणाले, विकासाच्या निधीला पैसे येत नाहीत. अशी जर परिस्थिती असेल तर केंद्र सरकारला मोठा भाऊ म्हणून आपण सांगायला नको काय आर्थिक परिस्थिती या राज्याची. बाकीच्या राज्यांमध्ये पेमेंट्स होत आहेत, मग ह्या राज्यात का होत नाहीये हा प्रश्न आहे ना. अनेक राज्यांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, पण काही राज्य अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात. जे राज्य हायेस्ट GST कलेक्शन देतं त्या राज्याची आर्थिक परिस्थिती जर गंभीर असेल तर हे माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर कोणी घालायला नको, माननीय अर्थमंत्र्यांच्या कानावर घालायला नको. म्हणून तर तुम्ही दिल्लीला पाठवलंय. आणि खरं तर दुर्दैव आहे की तुम्ही खूप यंग पत्रकार आहात सगळे, पण एक पद्धत होती या राज्यात 3-4 वर्षापूर्वी की 48 खासदार आहेत त्या राज्यात. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इन्क्लुडिंग महाराष्ट्रासहित प्रत्येक मुख्यमंत्री सेशनच्या आधी सगळ्या खासदारांना बोलवायचे. आम्हाला एक पुस्तिका दिली जायची, ती 2 भाषेत असायची, इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये. पुस्तिका दिली जायची की बाबा हे महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न आहेत, कृपा करून तुम्ही सगळ्यांनी ते एकत्र 48 मिळून मांडा. सह्याद्रीला मोठी मीटिंग असायची, माननीय मुख्यमंत्री सगळे मंत्री प्रत्येक खासदाराला विचारायचं तुझं काय पेंडिंग काम आहे, आता तू याचा फॉलोअप कर. हे सरकार आल्यापासून एकदाही खासदारांना बोलवलेलं नाही. अहो आम्ही निवडून कशासाठी, जरी विरोधातले असलो तरी महाराष्ट्राच्या कामांसाठी तुम्ही आम्हाला निवडून पाठवले ना. काय तिकडे मी फक्त पॉलिसीला विरोध करायला नाही चाललेले, मी महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राचा आवाज म्हणून मी दिल्लीला जाते. मग का मुख्यमंत्री मीटिंग घेत नाहीये? मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की मीटिंग घ्या. काल चंद्राबाबू नायडूंनी त्यांची घेतली मीटिंग. सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री मीटिंग घेतात ऑन रेकॉर्ड. गेल्या 3 दिवसाचे ट्विट चेक करा सगळ्या मुख्यमंत्र्यांचे, कारण का अनेक खासदार जर आपण फोन केला सॉरी विथ CM क्या हो रहा है, मीटिंग इज गोइंग ऑन, इज टेकिंग मिनिट्स ऑफ व्हॉट वी हॅव टू डू. मला म्हणतात नाही आता मुख्यमंत्र्यांची मीटिंग चालू आहे दिल्लीत, पुढचे 4 आठवडे काय करायचं हे आम्हाला मार्गदर्शन करतायत. मग जर बाकीची राज्य मार्गदर्शन करतात मग महाराष्ट्र का नाही करत? आणि महाराष्ट्राची पद्धत राहिलेली आहे, आम्हाला पुस्तक नाही दिलं जात आणि आम्ही विरोध तर करणार नाही ना. जर समजा तुम्ही आम्हाला सांगितलं की जल जीवन मिशन मध्ये हे पैसे येणार आहेत, आम्ही करू ना फॉलो. क्रेडिट तुम्हालाच मिळणार आहे ना, आम्हाला थोडी मिळणार आहे.
आणि सगळ्या गोष्टी काय क्रेडिटसाठी इलेक्शन येतील जातील, राज्याचा विचार कधी करणार? आणि देवेंद्रजी, प्रॉब्लेम इज 2.0. ओरिजिनल जे 1 होतं ना ओरिजिनल, तेव्हा देवेंद्रजी स्वतःही मीटिंग घ्यायचे. मी त्या मीटिंग्सला गेलेले आहेत ते मुख्यमंत्री असताना. आता 2.0ला काय झालंय मला कळत नाही. ते का मीटिंग्स घेत नाही आहेत आमच्या मला कळत नाही. आणि त्याच्यात काही टीका करणार नाही आम्ही मागण्या करणार. आणि त्यांच्याकडून आम्हाला म्हणतात की आम्ही जाऊ ना सगळे 48 खासदार महाराष्ट्राचे एकत्र जाऊ, की बाबा महाराष्ट्राला हा आम्हाला काम आहे. पण का ही मीटिंग घेत नाही? धक्कादायक आहे. हे पहिल्यांदा होत आहे महाराष्ट्रात की काही चर्चाच नाही आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्हाला बोलवतच नाही. खासदार या राज्याचे होतो आम्ही कोण बाहेरून नाही आलेलो. आणि त्या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचंच काम आम्ही हलका करणार ना तिकडे जाऊन पॉलिसी लेवलला. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस, पुण्याचं मी तुम्हाला उदाहरण देते. पुण्यात STP प्लांटसाठी 2000 कोटी रुपयाची मागणी एका प्रोजेक्टमधून केलेली, ती UD डिपार्टमेंटनी पाठवलेली. आता जर समजा पुण्याचे सगळे आम्ही खासदार, मग मुरली अण्णा असेल, मी असेल, अमोलदादा असतील, आम्ही तिघही जाऊ. मुरली अण्णा मंत्री आहे, मुरली अण्णा मी, आम्ही तिघं जाऊ. आम्ही पुण्यासाठी मागणी करू. एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स भूपेंद्र यादवजींशी बोलू. ह्याच्यातून जर काम झालं तर बेनिफिट सत्ताधारींनाच होणार आहे ना, आम्हाला थोडी होणार आहे. पण कधीतरी राज्यासाठी काही केलं पाहिजे ना. आम्ही काय फक्त विरोधक म्हणून निवडाय की इकडून जायचं आणि फक्त टीका करायची, याच्यासाठी नाही ना आम्ही निवडून गेलो. आमच्या लोकसभा मतदारसंघात, आमच्या जिल्ह्यात, आमच्या राज्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं. हा प्रॉब्लेम गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये येत नाही. गडकरी साहेबांकडे गेले की दरवाजा उघडा असतो आणि आम्हाला खासदारांना नाश्ता पण मिळतो. पक्ष बघत नाही, जो येईल त्या खासदाराला नाश्ता असतो. त्याचा पक्ष काय बघितलं जात नाही. तुझा कुठला रस्ता प्रॉब्लेम आहे, चल रे, कर रे, कर रे. इतकं प्रेमाने वागवतात सगळ्यांना. रस्ते झाले हे आपल्याच राज्यात होणार. मग ते असं म्हणत नाही हे तू NCP SP ना, हे तुझा रस्ता होणार, असं कधी करत नाही. आणि मी तुम्हाला खूप विनम्रपणे आणि प्रांजळपणे सांगते, खरं दिल्लीतला कुठलाच मंत्री हे करत. माझी ट्वीट बघा, लोकांना असं वाटतं ओ सुप्रिया सॉफ्ट आहे, सुप्रिया सॉफ्ट नाही, सुप्रिया खरं बोलते. जेव्हा MEA मला मदत करते, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या एखाद्या मुलाला कुठे अडचण झाली, MEA जयशंकरजी मदत करतात. ते म्हणत नाही अरे विरोध आहे ना मत बुलावस, असं होत नाही. अश्विनी वैष्णवजींना जेव्हा जेव्हा अडचण आली, प्रॉब्लेम आला, ट्विट केला तर कामं होतात. थांबे मिळत नाहीत आम्हाला, पण ते मलाही मिळत नाही, BJPला पण मिळत नाही. ट्रेन थांबत नाही आम्हाला पाहिजे तिथे. पण जेव्हा अडचण येते तेव्हा मदत होते. अच्छे को अच्छा बोल. CR पाटलांनी, निलेश लंके आणि अमोलदादा का भगरे सरांनी बजरंग अप्पांनी बीडला जितक्या इन्क्वायरी जल जीवन मिशनच्या लावल्यात तेवढ्या कोणीच लावल्या. CR पाटलांचे मी जाहीर आभार मानते की जेव्हा जेव्हा भ्रष्टाचार जल जीवन मिशन मध्ये झालेला आहे, महाराष्ट्रात आमचं कोणी ऐकलं नाही, पण CR पाटलांनी ऐकून काम थांबवलेलं आहे. मग निलेश लंकेची कंप्लेंट असेल, बजरंग अप्पाची असेल, बगरे सरांची असेल. कांद्याला 20% जो टॅक्स लावला तर तो बंद करा, ही सगळ्यात जास्त मागणी बगरे सरांनी आणि निलेश लंकेंनी केली. गेला की नाही टॅक्स? तुमच्या चॅनलनी दाखवली ती भाषणं. त्याच मंत्र्यांनी मान्य केलं ना की हा टॅक्स चुकीचा होता, आम्ही विड्रॉ करतोय. मी क्रेडिटसाठी म्हणत नाही हो, चांगली कामं करण्यासाठीच तुम्ही आम्हाला पाठवलंय. पण केंद्र सरकारमध्ये जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा त्याचा उपयोग राज्यालाच होतो. मग राज्यातल्या मंत्र्यांना किंवा माननीय मुख्यमंत्री आम्हाला का वेळ देत नाही, याचं उत्तर मला प्रश्न पडतो की झालंय काय आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. ही जाहिरात आठवते ना. त्याच्यामुळे कधी कधी मी पण विचार करते, समय में बहुत बड़ी ताकत. सगळ्यांना दे दिल्लीमध्ये मांडणं महत्वाचं आहे. मुख्यमंत्री राज्य सध्या वेगवेगळ्या वादामध्ये अडकलेलं बघायला मिळत आहे. हनी ट्रॅप सारख्या गोष्टीमध्ये अनेक मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची नावं असल्याची देखील बाब पुढे येते. गंभीर समस्या सध्या महाराष्ट्रात होतीये. मी तुमच्या मीडियाची माफी मागून हे बोलणारे आज. तुम्ही कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. मी दिलगिरी व्यक्त करते सगळ्या मीडिया हाऊसेसचे बोलताना आणि मग बोलणारे मी. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटणार आहे तरी मी हे बोलणार आहे. एक काळ असा होता ना जेव्हा मी लहान होते, 7 वाजता माझे वडील किती व्यस्त असले तरी आमच्या घरात पद्धत होती की सकाळी वर्तमानपत्र वाचा आणि संध्याकाळी 7च्या बातम्या आणि 9:30च्या बातम्या येतात. तुमचा जन्म झाला होता का नाही तेव्हा देवालाच ठाऊक, पण तेव्हा ती 2च बातम्या यायच्या आणि आम्ही कंपल्सरी आम्हाला असायचं की हे बघायचंच.
बोर व्हायचं, लहानाचं काय बातम्या बघायच्या आहेत, पण बघाव्या लागायच्या. दूरदर्शनच्या बातम्या आणि वर्तमानपत्र हे तेव्हाही कंपल्सरी होतं, माझ्या घरात आजही. माझ्या मुलांनाही मी तेच पद्धत केली. आज मी विनम्रपणे म्हणते, आज मी माझ्या मुलांना सांगते, बातम्या बघू नका आज जा. इट इज ॲक्च्युली एम्बॅरेसिंग. मला नाही आवडत आई वडील सासू सासरे नणंद माझा नवरा माझी मुलं बसली आहेत आणि आम्ही हनी ट्रॅपवर बोलतो. ही कुठली संस्कृती, काय चाललंय? आणि याची इन्क्वायरी का नाही महाराष्ट्र सरकारने लावली? हे रोज चॅनलवर तुम्ही दाखवणार, आम्ही आमच्या मुलांना काय सांगायचं? हनी ट्रॅपचा अर्थ काय? तुम्ही सांगा ना. तुमची जर 10-15 वर्ष तुम्ही जनरल नॉलेजसाठी मुलांना बातम्या बघायला लावता ना, आणि महाराष्ट्र सरकार जर हनी ट्रॅपची मोठी बातमी करून त्याच्यावर काही बोलणार नसेल, काय तुम्ही नवीन पिढीवर काय संस्कार करतात? आणि कुणावर हनी ट्रॅप आहे? अधिकारी, त्याच्यानंतर कोण मंत्री, का कुणाला माहिती आहे काय चाललंय? मग एकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं असतं की मी पारदर्शकपणे ह्याची इन्क्वायरी लावीन. का नाही केलं? मी सांगते ना, ओरिजिनल DF आणि DF 2.0 बहुत अंतर आहे. काय कळतच नाही या राज्यात काय झालं या 2.0 मध्ये. पण माझं म्हणणं आहे की ती जी काय पेनड्राईव्ह होती, ही पेनड्राईव्ह ही महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे. आणि जे कोणी चुकीचं काम, कारण का माझा इंटरेस्ट आहे की हनी ट्रॅप हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्यांचा पर्सनल लाईफ आहे, पण त्या पर्सनल लाईफमध्ये पॉलिसी जर इम्प्लिमेंटेशन मध्ये गोष्टी होणार असतील तर हे राज्याच्यासाठी घातक आहे, देशासाठी घातक आहे. वडेट्टीवारांनी आज असा आरोप केलेला आहे की नाशिकच्या सीडी प्रकरणामुळे आज शिवसेनेचे हे 2 गट पडले. असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केलेला आहे. नाशिक याची ना मला माहिती, मग तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल. मला याचे डिटेल्स माहिती नाहीत आणि मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधी बोलले नाही, कधी बोलणारी नाही. कारण का जेव्हा आपण वैयक्तिक अटॅक करतो ना, त्या घरात एक बाई असते, तिला मुलं असतात, ती मुलं शाळेत जातात. त्याच्यामुळे मला कधीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही. पण माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की कधीतरी एव्हरीबडी हॅज टू राईज टू दी ओकेशन. सगळ्यांनी ही वेळ आली आहे महाराष्ट्राची की त्यांनी सगळ्यांना सहकार्याची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी. आणि हे जे झालंय ना गेल्या 3-4 आठवड्यात, हे सगळं नीट करण्याची नैतिक जबाबदारी, मी पुन्हा शब्द वापरते, नैतिक जबाबदारी ही या राज्याच्या मुख्यमंत्री. कोण म्हणलं असं? हे बघा, उद्धवजी आणि आम्ही जे लढलोय ना, आमची कुठलीही चूक नसताना जो अन्याय उद्धवजींच्या पक्षावर आणि आमच्या पक्षावर झालाय, हा उभ्या महाराष्ट्राने पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आपल्याला सगळ्याच वंदनीय आहेत. हयात असताना शिवसेना त्यांनी उद्धवजींच्या हातात दिली होती. कोणी आज क्लेम करत असेल त्याच्यात मला जायचं नाही, पण ती उद्धवजींची कालही होती, आजही आणि उद्याही राहील. कारण का त्याची स्थापना माननीय उद्धवजींनी केली, आपल्या बाळासाहेबांनी केली होती. आणि माननीय बाळासाहेबांची इच्छा होती की तो पक्ष उद्धवजींनी चालवावा. मग राज ठाकरेंचा बरं ना, राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष तरी काढला, कुणाचं ओरबाडून तर नेलं नाही. त्यांना काही गैर वाटलं, त्यांनी त्यांचं वेगळं घर केलं. दुसऱ्याचं घर ओढून घेण्यात काय मजा असते देवालाच ठाऊक. स्वतःच्या स्वाभिमानी स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहण्यात एक वेगळी गंमत असते. हे दुर्दैव आहे, महाराष्ट्रात आता दिसत नाही. एक प्रवीणदादा गायकवाडांवरती हल्ला झाला, तर चंद्रकांत पाटील यांच्यावरती देखील शाईफेक हल्ला झालेला होता. त्यावेळेस तिथच्या उपस्थित पोलिसांना निलंबित करण्यात आलेलं होतं आणि शाई फेकणाऱ्यांवरती हत्या करण्यासंदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु प्रवीणदादा गायकवाडांवरती थेट हल्ला झाला, तरी अशा संदर्भातले कोणतेच गुन्हे दाखल झाले नाही, कोणाला निलंबन केलं नाही. हा सगळ्या दुटप्पीपणाचा धोरण आहे. मला काही खरंच आश्चर्य वाटत नाही या दुटप्पीपणाचं. कुणीही, म्हणजे मग चंद्रकांत दादा असू दे किंवा प्रवीण दादा असू, अशी कृती कुणावरच कोणी करू नये. एका सशक्त लोकशाहीमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या पद्धतीने तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा त्याचा विरोध करायची अनेक पद्धती आहेत. आणि हा महाराष्ट्र आणि हा देश महात्मा गांधींचा आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. त्यामुळे आणि हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र. दुर्दैवाने ही सगळी सुसंस्कृतपणा किंवा जे योग्य आहे, आजकाल लोक असे सत्तेमध्ये आहेत ना, महाराष्ट्रात तरी त्यांना असं वाटतं की उसको 100 खून माफ आहे. त्यांनी 100 खून केले ना तरी त्यांना माफीच आहे. हा जो एक आधार सत्तेमधल्या लोकांना मिळतोय ना,
त्याच्यामुळे आज महाराष्ट्र बिघडलेला आहे. आणि त्याला जबाबदार आजचे सत्तेमधले लोक. रोहित पवार यांचं नाव रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण का रोहित पवार यांचं नाव जर आपण पाहिलं तर मग महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यामध्ये आलं आहे आणि 21 ऑगस्टला त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मला काय आश्चर्य वाटत नाही. तुम्ही थोडासा मागे वळून पहा. जेव्हा पहिल्यांदा हा आरोप झाला, हा 22 किंवा 21 किंवा 22 मध्ये झाला असेल, 2021 किंवा 22 मध्ये एक प्रेस कॉन्फरन्स याच वास्तूमध्ये झाली होती. ती कदाचित तुमच्याकडे असेल. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कुणाची नावं होती? रोहितनी एक प्रेस कॉन्फरन्स पुण्यात घेतली. त्याच्यात 60 का 65 नावं आहेत जे आज सगळे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. ती सगळी नावं गायब झालेली आहेत. आणि त्याच्यात रोहितचं नाव कधीही पहिल्या लिस्टमध्ये कधीच नव्हतं. ते नाव कुठून आलं? कारण का तो रोज 10 वाजता तुमच्या चॅनलवर दिसतो संजय राऊत साहेबांसारखा. तो सरकारवर टीका करतो. त्याच्यामुळे जशी संजय राऊत साहेबांना नोटीस आली त्याची रोहितलाही आली. मला काय आश्चर्य वाटत नाही. कारण का ओरिजिनल जी केस होती त्याच्यात रोहित पवारांचं नावच नव्हतं. आता कुठून सडनली पडलं, आत टपकलं ते नाव मला सांगा. हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय, एक युवा नेता काहीतरी करू पाहतो आणि ज्याचं नाव नसताना तुम्ही त्याच्यावर केस करता. हा किती मोठा अन्याय आहे मला सांगा. काही उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या मुलाखतीत असं देखील म्हटलंय की ज्या विधानसभा निवडणुकीच्या अगदी शेवटपर्यंत खेचाखिची सुरू होती, तूतू सुरू होती, त्यामुळे कुठेतरी हे सर्व घटना घडली आणि चूक झाली असं देखील ते मान्य करतात. खूप मोठी चूक झाली असं म्हणतात. ठीक आहे ना, अशा गोष्टी होतात. चूक झाली म्हणायला खूप मोठे जिगर लागतं. हं? मला बरेच लोक माहिती आहेत ते खूप चुका करतात, मान्य करत नाही आणि केलं तरी सोयीसाठी करतात. हिंदी में भाषा विवाद के बीच कल राज ठाकरे हो गया, मराठी झालं सगळं. हां, कल राज ठाकरे ने मीरापुर में ये कहा, मेरा फाइंडर है कि निशिकांत दुबे मुंबई है, हम समुद्र में डुबोल होकर मारे. उससे पहले निशिकांत दुबे ने व्यक्तिगत टिप्पणी की थी और ये कहा था कि राज ठाकरे यूपी बिहार है, उन्हें जो है मारेंगे. राजनीति में भाषा का स्तर गिरता जा रहा है क्या? मेरे ख्याल से आपको बड़ी विनम्रता से मैं कहना चाहती हूँ कि आपको हमारे सबके वरिष्ठ नेता रहे माननीय अरुण जेटली जी. अरुण जी हमेशा कहते थे आप दिखाना बंद करिए, बोलना बंद करिए. अगर आप दिखाना ही बंद करेंगे ना तो किसी को पता भी नहीं चलेगा. ये किसी के लिए भी है. रिएक्शन आया है. राज जी ने नहीं पहले कहा, इन्होंने पहले कहा पटक पटक. ये भाषा हमारी नहीं है. महाराष्ट्र के लोग बड़े संस्कारी है. भारतीय लोग ही संस्कारी है. 2-4 लोग ऐसा कुछ भी बोलेंगे तो ऐसा मतलब नहीं कि सारे भारतीय खराब है. ऐसा नहीं है. भारत का हर आदमी संस्कारी ही है और ऐसी भाषा नहीं बोलता. ये कुछ नया ही चल रहा है ट्रेंड महाराष्ट्र में. इसी जरूर, मैं तो पिछले हफ्ते इनकम टैक्स कमेटी में मीटिंग में भी मिली थी. मैं एक सशक्त लोकतंत्र पे विश्वास करती हूँ, तो मैं हर सांसद से बात करती हूँ. भले उसकी हर चीज विचार मुझे अच्छा लगे ना लगे, एक सशक्त लोकतंत्र में चर्चा होनी ही चाहिए. का एक दूसरा सवाल ये है कि मुख्यमंत्री ने एक बार फिर इस बात को दोहराया कि हिंदी लैंग्वेज पॉलिसी के तहत हिंदी बुलाकर रहेंगे. क्या मुख्यमंत्री के ऊपर दबाव है और आप ये मानती हैं दबाव है तो किस लिए है? क्योंकि देखिए, आपके सवाल में ही मेरा जवाब है. मुझे बहुत चिंता हो रही है देवेंद्र जी की, क्योंकि देवेंद्र जी पे किसका दबाव है? बहुत सारे राज्य ऐसे हैं जिन्होंने नहीं किया. ना गुजरात सरकार ने किया है, न तमिलनाडु सरकार ने करा, न उड़ीसा सरकार ने किया है. बहुत सारी ऐसी, न केरला सरकार ने की. बहुत सारी ऐसी राज्य है जिन्होंने नहीं किया है. तो महाराष्ट्र में देवेंद्र जी पे किसका इतना प्रेशर है, दबाव देवेंद्र जी पे है कि उनको ये करना पड़ रहा है. और पहली बार इतिहास में ऐसा होगा कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री ये मराठी को कम दिखा रहा है और हिंदी के बारे में ज्यादा कर रहा है. हिंदी के बारे में मुझे जितना प्यार मराठी पे उतना ही हिंदी पे है, उतना कन्नड़ पे है, उतना तेलुगु पे है, उतना हर भाषा पे. हर भाषा का मान सम्मान होना ही चाहिए, करना ही चाहिए. ये हमारी संस्कृति है. लेकिन इन्हीं संस्कारों में किसी को कम दिखाना ये हमारे संस्कार नहीं है. तो जिस राज्य से आप आते हैं, जिस राज्य के आप माए बाप सरकार है,
उस राज्य में जो माँ बोली है, जो माँ है आपकी, आप माँ को क्यों ऐसा बर्ताव माँ से कर रहे? मौसी से भी प्यार करिए, कोई दिक्कत नहीं है, लेकिन माँ माँ होती है। ये मराठी, ये महाराष्ट्र की माँ है। मैम, आप ऑपरेशन सिंदूर के डेलीगेशंस में थे, कुछ गए भी फॉरेन में विजिट किया और ऑपरेशन सिंदूर के बारे में बताया। वहीं दूसरी तरफ अब सोशल मीडिया पे ये ट्रेंड कर रहा है कि इंडिया में जो शिखर धवन है, युवराज सिंह है, उनका मैच जो है पाकिस्तान के कुछ प्लेयर्स के साथ हो रहा है। शाहिद अफरीदी जो लगातार इंडिया के विरुद्ध में बोलते हैं, ये ट्रोल हो रहा है। तो कहीं ना कहीं लोग कह रहे हैं कि सिर्फ पॉलिटिक्स के लिए वो सब चीज किया गया, आपने पाकिस्तान को बैन किया, कि वापस ये सब चीजें जो है शुरू कर दी है क्रिकेट के थ्रू। नहीं, ये सब आपको बीसीसीआई और आईसीसी को पूछना पड़ेगा। मैं इतना क्रिकेट नहीं फॉलो करती, मैं मैच भी नहीं देखने जाती। तो ये सब क्रिकेट का जो सवाल है वो आपको बीसीसीआई और आईसीसी के जो हेड है उन सबको पूछना पड़ेगा, उनके एडमिनिस्ट्रेशन को पूछना पड़ेगा। हमको कैसे पता? बीसीसीआई और आईसीसी इंडिपेंडेंट बॉडीज है, उनको पूछना पड़ेगा आपको। क्या है, मैच होना चाहिए जब एक तरफ लगातार जो है ऑपरेशन सिंदूर को लेकर विवादित बयान दिया जाता है, मैच होना चाहिए दोनों देशों के बीच में ऐसी परिस्थिति में? देखिए, परिस्थिति क्या है इसके बारे में एमईए बोल सकती, और बहुत सारी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स जो परराष्ट्र मंत्री है वो उन्होंने तय करना चाहिए, क्योंकि ये नेशनल इशू है। और हमारी आदरणीय पवार साहब ने हमेशा कहा है कि जो इशू नेशनल, देश पहला, तो देश के बारे में जो भी बोलो, जो फॉरेन इश्यूज के बारे में हो, फॉरेन इश्यूज के बारे में हम सब ने, देश ने हमेशा एक होना चाहिए। तो जो राज्य की, अभी पार्लियामेंट चल रहा है, कल चर्चा हो सकती है, कल ऑल पार्टी मीटिंग है, उसमें जरूर चर्चा होगी। और जब ऑपरेशन सिंदूर शुरू हुआ और ऑल पार्टी मीटिंग हुई, बीजेपी ने बोला भी नहीं, बट हम सब ने कहा कि इस बार हम माननीय प्रधानमंत्री के साथ खड़े रहेंगे, क्योंकि पहलगाम की जो घटना हुई है वो देश पे हमला है। और जब देश पे हमला होगा तब हम जो भी हमारे विचार है वो रखेंगे एक तरफ, लेकिन देश के साथ खड़े रहेंगे। तो मेरे ख्याल से ये जो इश्यूज है, एक तो ये क्रिकेट का बीसीसीआई और आईसीसी को जवाब देना पड़ेगा, क्योंकि वो इंडिपेंडेंट बॉडी है। और एमईए सब हमारे जो पॉलिटिकल पार्टीज हैं उनसे, और देश की क्या पॉलिसी है उस पर संसद में चर्चा होनी चाहिए। जिस तरीके से प्रदेश अध्यक्ष है जो स्टेटमेंट दिया है कि अगर विलीनीकरण होता है तो उसके लिए हमें भाजपा के शीर्ष नेतृत्व से बात करनी पड़ेगी, तब जाके ये चीज कर पाएंगे। कैसे देखते हैं स्टेटमेंट? नहीं, देखिए, सब संजय राउत जी पे बड़े नाराज होते। संजय राउत जी क्या कहते? यही तो कह रहे जो आप कह रहे। जब संजय राउत जी सुबह 10 बजे बोलते तो सब खिलाफ हो जाते हैं, वो गुस्सा हो जाते हैं, नाराज हो जाते हैं। जो संजय राउत जी कहे यही तो ये स्टेटमेंट है ना, इसमें अलग क्या? बिहार में इन दिनों स्पेशल इंटेंसिव रिवीजन चल रहा है वोटर लिस्ट का। विपक्ष लगातार धांधली का आरोप लगा रहा है, आप क्या मत रखती हैं? आज 7 बजे एक ऑनलाइन इंडिया अलायंस की मीटिंग है, देश के सब वरिष्ठ नेता इंडिया अलायंस के, इस पे हमारी विस्तार से चर्चा 7 बजे होने वाली है। आदरणीय पवार साहब भी उस मीटिंग में पार्टिसिपेट करने वाले हैं, उसमें वो बोलेंगे हमारी पार्टी की बात, और जो ऑफिशियल इंडिया अलायंस की लाइन होगी उस पर विस्तार से आज खड़गे जी स्टेटमेंट करेंगे। लेकिन एक चीज मराठी में आपने कहा था कि इस तरीके का अलायंस मराठी मानुष के स्वाभिमान को सही नहीं लगता, आपने ये मराठी में कहा। नहीं, राउत नहीं, जिस तरीके से जो चल रहा है, देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को सांस लेने का और जीने का अधिकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने दिया। अभी हम हमारी पार्टी चलाते, उद्धव जी कांग्रेस के साथ 18 साल हम साथ में काम किए। कांग्रेस ने, हम जब पार्टी बढ़ाते थे तो कांग्रेस कुछ नहीं कहती थी, और कांग्रेस का एक सशक्त लोकतंत्र में पार्टी बढ़ाने का उनका अधिकार है। इसमें छोटा भाई बड़ा भाई नहीं होता, एक दूसरे के सम्मान में विश्वास है। और हम क्यों साथ में आए थे? देश के, राज्य के हित के लिए हम साथ आए। अगर एक पार्टी दूसरे पार्टी को बोलने लगे भैया तुम नहीं बढ़ सकते, तुम्हारी बढ़ाई इधर तक ही, इसके आगे नॉट अलाउड, ऐसा सशक्त लोकतंत्र में नहीं होता। तो जब हमारे संजय राउत साहब जब कहते हैं तब सबको बहुत बुरा लगता है, तब गुस्सा हो जाते हैं हमारे राउत साहब पे सब। तो जो राउत साहब कहते हैं वही तो ये बात रही ना। उद्धव ठाकरे ने ये कहा कि चुनाव आयोग सिंदूर लगाया हुआ पत्थर है, क्या आज भी उनके मन में विधानसभा में मिले हार का खींच है? ये हार का सवाल नहीं है, पार्टी की जो केस चल रही है हमारी सुप्रीम कोर्ट में, उनकी भी चल रही है, हमारी भी चल रही है, और यही तो हमारी लड़ाई है। देखिए, मत अलग हो सकते, उसका मान सम्मान करना चाहिए।
इसीलिए मैं राज ठाकरे जी का कहती हूँ, राज ठाकरे जी का कोई अलग मत था, उन्होंने अलग घर बना लिया, कोई दिक्कत नहीं, लेकिन उन्होंने पार्टी जिस तरह से तोड़ी, हमारी तो कोर्ट में केस चल रही है, हमारे पेपर्स आप देखें, मैं बड़ी विनम्रता से कह रही हूँ, मैं किसी को भी वो पेपर दिखा सकती हूँ, हमारे जो पार्टी की कॉन्स्टिट्यूशन है उस कॉन्स्टिट्यूशन, और जो शिवसेना का मैं उदाहरण आपको दूं, शिवसेना किसने शुरू की? वंदनीय बाला साहब ठाकरे साहब ने, वो जब थे उन्होंने उनकी हाथ से वो पार्टी उद्धव जी के हाथ में दी, तो दूसरा कौन कैसे क्लेम कर सकता है? और एनसीपी की पार्टी की स्थापना आदरणीय पवार साहब ने की, आप कॉन्स्टिट्यूशन पढ़ लीजिए पार्टी का। तो हमें बहुत दुख होता है कि एक सशक्त लोकतंत्र में इतने सालों में इतने लोगों ने इतना त्याग किया इस देश को आगे लेके गए। ये इमरजेंसी की बात करते हैं, अगर आपको इमरजेंसी गलत लगती है तो हमारा अन्याय आपको गलत नहीं लगता, आपको लगता है हम पे सही न्याय मिला हमें। पहले तो देखा गया कि लॉबी में लोग जो है आपस में मारामारी हुई, फिर पीछे एक शिवसेना के बंदी का एक वीडियो बाहर आया, उसके पहले एक नहीं, दो। शिवसेना के एमएलए ने एक कैंटीन वाले पर हाथ उठाया। किस तरह से देखती हैं पूरे मॉनसून सेशन को? मैं बताऊं, एक बुरा ख्वाब समझ के हमें उसको भूल जाना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र के सुसंस्कृत, ये जो संस्कारी महाराष्ट्र है, इसको ये शोभा नहीं देता, क्योंकि बहुत मेहनत से लोगों ने बहुत त्याग किया है और इस देश को, इस राज्य को आगे बढ़ाया। ये राज्य छत्रपति शिवाजी महाराज का है, ये राज्य शाहू फुले अम्बेडकर जी के विचारों से चलता है, और बहुत संस्कारी इस राज्य के जो पहले मुख्यमंत्री थे यशवंतराव चौहान साहब का है, जिन्होंने जितना मान सम्मान साथियों का किया, उतनी ही विनम्रता से उन्होंने विपक्ष का भी मान सम्मान किया। और जिस तरह से आज इस राज्य में माहौल है, वो महाराष्ट्र को मुझे बहुत दुख होता है ये कहते हुए कि देश में, पूरे देश में, कश्मीर टू कन्याकुमारी, 4 हफ्तों में महाराष्ट्र की बहुत बदनामी इस सरकार के कारण हुई है। हर भाषा में महाराष्ट्र के ये वीडियोस हर जगह गए। हर राज्य का सांसद मुझे दिल्ली में पूछता है कि क्या है, एक याद है आपको, एक लाइन था, एक बीजेपी का कैंपेन था, उठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। आज यही सवाल मैं बड़ी विनम्रता से देवेंद्र जी और बीजेपी को पूछना चाहती हूँ, उठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। देवेंद्र जी ने इसका विरोध किया, जैसे आपने बताया कि कथनी और करनी में फर्क नहीं दिख रहा है, क्योंकि आप स्टेटमेंट देते हैं हाउस में, चाहे संजय गायकवाड़ हो, उनके खिलाफ भी अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई, ना उस वीडियो पर इंक्वायरी की जा रही है, और हम आखिरी दिन, एक दिन पहले देखते हैं कि लॉबी में जिस तरीके से वायलेंस हो रहा है। आप देखिए, मुझे तो देवेंद्र जी टाइम नहीं देते, मैं तो बहुत बार टाइम मांगती हूँ, मुझसे ज़्यादा आप लोग उनसे मिलते, तो बड़ी विनम्रता से मेरी तरफ से भी एक नागरिक और सांसद होने की और इस राज्य की एक महिला की तरफ से आप ही उनको सवाल पूछिए, भैया आपकी करनी और करनी में क्यों फर्क है? आप क्यों नहीं, जो भाषण आप करते हैं वो हमें क्यों नहीं दिख रहा है आपके पूरे आपके बर्ताव में? मेरे ख्याल से वो असेंबली में निर्णय हुआ होगा, मैंने किया होगा, तो मेरे ख्याल से वो सारे सांसदों की या वहाँ के जो विधायक हैं उनकी शायद मांग होगी। जयंत पाटिल बोल रहे कि हमसे कुछ चर्चा नहीं की और वहाँ के लोग इसकी मांग नहीं कर रहे थे, हम इस मुद्दे को उठाएंगे, हमसे पूछा नहीं गया है लोग। नहीं, अगर जयंत पाटिल, मेरे ख्याल से जयंत पाटिल जी इससे ज्यादा विस्तार में इसका जवाब दे पाएंगे। नहीं, महंगाई, बेरोजगारी महाराष्ट्र में जो हो रहा है, ये सारे इश्यूज हम उठाएंगे। ऑपरेशन सिंदूर, आपको याद होगा कि महाराष्ट्र के बहुत सारे लोग हमने गवाए, और पूना की 2 फैमिलीज है, वो जगदाड़े फैमिली की बेटी मुझे फोन करके पूछती है कि ताई, जिसने मेरे फादर की हत्या की, पिताजी की हत्या की, उन लोगों का क्या हुआ? उसको मुझे जवाब देना। उस बेटी के आंसू आज तक नहीं रुके। आज तक उसकी माँ मुझे बोलती है, जब भी मैं फोन करती हूँ या मिलने जाती हूँ, पूछती हूँ कि ताई, ताई मतलब बहन मराठी में,
तो बोलती है जब जब मैं आंख बंद करती हूँ वही चेहरा मुझे दिखता है जिन्होंने मेरे पति का खून किया है। ये ऑपरेशन सिंदूर है ना, तो ऑपरेशन सिंदूर में कितने लोग थे, कौन थे वो लोग? आप ही के चैनल में मैंने देखा कि एनएसए ने फोटो बदली किया, बोले ये लोग थे ही नहीं जिन्होंने इनकी हत्या की। तो कौन थे वो लोग, कितने लोग थे? 4 थे, 5 थे, 3 थे, 6 थे, कितने थे? इसका जवाब तो मुझे उस लड़की को देना है। वो लड़की न्याय मांग रही है कि मेरे पिता की हत्या किसने की, जवाब दो। तो सुप्रिया सुले को जाके पूछना पड़ेगा केंद्र सरकार को, जगदाळे की बेटी को मुझे जवाब देना है कि उसके फादर की हत्या किसने की, कितने लोग थे, कहां से आए, कहां चले गए, हवा में उड़ गए कहां वो लोग? जवाब तो देना पड़ेगा। किसी की पिताजी है वो। आप सोचिए 1 मिनट के लिए उस लड़की की जगह खड़े रह के, अन्याय नहीं है उसके लिए? तो इसका जवाब सरकार को देना पड़ेगा। और मैं खुद पे ले रही हूँ, मैं तो विपक्ष में हूँ, फिर भी जिम्मेदारी लेने की ताकत है मुझे। उस लड़की को न्याय दूंगी जरूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।